इमेजिन करा पुढची काही वर्ष भाजी महाग होणार नाही तर अनरिचेबल होईल, दूध लक्झरी बनेल. आजचा शेतकरी फक्त शेती करत नाही, तो रोज रिस्क घेतो. पाऊस येईल का नाही, पीक येईल का नाही, बाजारात भाव मिळेल का नाही. तुम्ही कधी विचार केलाय की एक शेतकरी रोज कसा जगतो? कल्पना करा उद्या सकाळी तुम्ही झोपेतून उठलात आणि सगळं नॉर्मल चालू आहे असं तुम्हाला वाटतं. जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे भाजी नाहीये, दूध नाहीये, तांदूळ नाहीये, गहू नाहीये. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की आज स्टॉक आला नसेल शक्यतो, पण हळूहळू तुम्हाला समजेल की हा एक दिवसाचा प्रश्न नाहीये. कारण एकच आहे, शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केले. आता हा विचार तुम्हाला थोडा ओव्हर वाटू शकतो, पण जर तुम्ही आजची परिस्थिती शांतपणे बघितली तर हा सिनेरिओ इतकाही इम्पॉसिबल नाहीये जितका तुम्हाला वाटतोय. आजचा शेतकरी फक्त शेती करत नाही, तो रोज रिस्क घेतो. पाऊस येईल का नाही, पीक येईल का नाही, बाजारात भाव मिळेल का नाही, या सगळ्या अनसर्टनिटीमध्ये तो जगत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या रिस्कचं रिवॉर्ड त्याच्या कंट्रोलमध्ये नसतं. एका बाजूला आपण शहरात बसून आरामात फूड ऑर्डर करतो, ऑफर बघतो, डिस्काउंट बघतो आणि आपल्याला वाटतं की हे अन्न एक नॉर्मल प्रोडक्ट आहे आणि जे कधीही मिळू शकतं. पण याचं खरं काय माहिती आहे का तुम्हाला? त्या एका प्लेट मागे कोणाचं तरी आयुष्य लागलेलं असतं. हा डिस्कनेक्ट शहर आणि शेतीमध्ये खूप मोठा झाला आहे. आपण अन्न खातो, आपण अन्न तयार करणाऱ्या माणसाला कधी समजूनच घेत नाही. तुम्ही कधी विचार केलाय की एक शेतकरी रोज कसा जगतो? तो सकाळी लवकर उठतो, दिवसभर उन्हात काम करतो, पावसात काम करतो आणि रात्रीचं टेन्शन घेऊन झोपतो. कारण उद्या काय होणार आहे त्याला माहीतच नसतं. त्याच्यासाठी हॉलिडे नसतो, संडे नसतो, दिवाळी नसते, दसरा नसतो. त्याचं आयुष्य पूर्णपणे शेतीभोवती फिरत असतं. आणि शेवटी त्याच्या मेहनतीची किंमत कोण ठरवतं? तो नाही, आपण ठरवतो, बाजार ठरवतो. आणि बाजारात भावना नसतात. जर हीच परिस्थिती पुढे चालू राहिली, इमेजिन करा पुढची काही वर्ष भाजी महाग होणार नाही तर अनरिचेबल होईल, दूध लक्झरी बनेल. बेसिक गोष्टींसाठी लोकांना रांगेत उभं राहावं लागेल. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे भारत, जो शेतीप्रधान देश आहे, तोच देश अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड होईल. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं अशक्य आहे, पण हिस्ट्री जर बघितली तर अशा परिस्थिती आधी आलेल्या आहेत. आता खरा प्रश्न हा येतो, यासाठी जबाबदार कोण? आपण लगेच म्हणतो सरकार, सिस्टम, पॉलिसीज. पण जर आपण प्रामाणिकपणे विचार केला तर याचं उत्तर थोडं वेगळंच आहे. आपण सगळेच याच्यासाठी जबाबदार आहोत. कारण आपण शेतकऱ्यांच्या कामाला कधी व्हॅल्यूज दिली नाही. आपण फक्त फायनल प्रोडक्ट बघितला, प्रोसेस नाही. आपण कधी अवेअरनेस ठेवली नाही, सपोर्ट केला नाही आणि फक्त कन्झ्युम केलं. आणि म्हणूनच आजचा शेतकरी एकटा पडतोय. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रश्न असा नाहीये की शेतकरी सोडेल का, प्रश्न असा आहे की आपण त्याला शेती चालू ठेवण्यासाठी योग्य एन्व्हायरमेंट देतोय. जर आपण आज बदललो नाही तर उद्या परिस्थिती आपल्याला बदलायला भाग पडेल.